NDPS प्रकरणात आरोपीला हायकोर्टातून जामीन, विश्वजित कासार यांच्या पाठपुराव्याची जोरदार चर्चा। NDPS कायद्याअंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या ज्ञानेश्वर मुरलीधर चौगुले याला मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला असून या प्रकरणात विश्वजित कासार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची कायदेवर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, समन्वय आणि कायदेशीर प्रक्रियेत विश्वजित कासार यांनी मोठे सहकार्य केल्याचे समोर आले आहे। म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 60/2024 मध्ये आरोपी विरोधात NDPS कायद्यातील कलम 8 क, 20 क आणि 29 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर झाली। आरोपीतर्फे ॲडव्होकेट नितीन गवारे पाटील आणि ॲडव्होकेट हर्ष राठोड यांनी प्रभावी युक्तिवाद करताना आरोपीच्या ताब्यातून कोणताही गांजा जप्त करण्यात आलेला नसल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला। केवळ सहआरोपीच्या जबाबावरून अटक करण्यात आल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। तपास यंत्रणेकडून आरोपीने सहआरोपीला गांजा पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। तसेच मोबाईल संभाषणाच्या आधारे आरोपीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्ष जप्ती नसल्याचा मुद्दा न्यायालयाने महत्त्वाचा मानत आरोपीला 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि 1 किंवा 2 जामीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला। या प्रकरणात विश्वजित कासार यांनी आरोपीच्या कुटुंबियांशी समन्वय साधत न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक मदत केली। जामीन अर्जाच्या तयारीपासून ते विविध कायदेशीर बाबींमध्ये त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच आरोपीला दिलासा मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। दरम्यान न्यायालयाने आरोपीला तपासात सहकार्य करणे, आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात हजर राहणे, पुराव्यांमध्ये छेडछाड न करणे तसेच साथीदारांवर दबाव न टाकण्याच्या कठोर अटी घातल्या आहेत। तसेच या आदेशातील निरीक्षणे केवळ जामीन मंजुरीपुरती मर्यादित असून खटल्याचा अंतिम निर्णय पुराव्यांच्या आधारेच घेतला जाईल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे।